रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मातृत्वाचा जागर ही मालिका आपण जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने सुरू केलेली आहे. आणि या मालिकेमध्ये आपण संवाद साधतो आहोत मातृभक्त श्री वैभव लीलावती विजय हेंद्रे यांच्याशी. वैभवजी, या मालिकेमध्ये मातृत्वाचा जागर करत असताना मागच्या 3-4 प्रश्नामध्ये तुमच्या आईसाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला. एक छानपैकी आनंदाच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. बरोबर. आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकच जण आईवडिलांकडे पाहत असतो. लहानाचे मोठे होत असताना त्यांच्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार घेत असतो, शिकवण घेत असतो. आणि आईवडीलसुद्धा त्यांच्या वागण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून आपल्यावरती संस्कार घडवत असतात. मग तुम्ही आजपर्यंत जे अवलोकन केलं आहे, मग तुमच्या आईविषयी तुम्ही काय सांगाल? जगात भारी माझी आई. वा. जगात भारी माझी आई. माझ्यावरच नव्हे तर माझ्या अख्ख्या कुटुंबावर सगळ्यात जास्त संस्कार चांगले घडवलेले आहेत. येवलीशी रोपं लाविल्याद्वारे तयाचा वेलू गेला गगनावारी. माझी आदरणीय माझी आई. थेंब थेंब रक्ताचे मी थोडंसं लिहिलेलं आहे, त्याच्याविषयी मी थोडं बोलणार आहे. बोला की, वाचून बोला. थेंब थेंब रक्ताचे पेरून आयुष्य आमचं उजळून गेली. बर. अंधार दडवून पदरा आड उजेड आमच्यावर दडवून गेली. वा. कष्टाचं फळ मिळेल का नाही हा विचार नाही करायचा, आई म्हणायची मला. नेहमी कष्ट करत राहायचं आणि काय फळ जाईल, काय फळ देईल तो बघून घेईल. परमेश्वर बघून घेईल. 1970 साल नात्यापुत्यातून स्थलांतर आमचं. माझ्या 3 भावंडांना घेऊन आई वडील पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर घरदार नाही, काय व्यवसाय उद्योग करायचं म्हटलं तर भांडवल नाही. तरी पण न डगमगता प्रत्येक यात्रेमध्ये, जत्रामध्ये नारळाचं दुकान लावायचो. इथं ज्ञानेश्वर मंडपापाशी ज्वारी विकायची आई माझी. आई वडील ज्वारी विकायचे. आम्हाला 3 भावंडांना संस्कार द्यायचे, शिकवायची, कष्ट करा, काम करा. आणि आम्ही 3ही भावंड आम्ही काम करायचो. आज आमच्या घरामध्ये आम्ही 20-22 जण सगळे एकत्रित कुटुंब आहोत. हे केवळ फक्त आईमुळे आहे. आईनं 3ही सुना घडवल्या, 3ही मुलांना संस्कार दिले, 3ही मुलांच्या नातवंडांना सुद्धा संस्कार खूप चांगले दिलेले आहेत. हे आईने सगळं डोळ्यानं, आईच्या डोळ्यात देखत सगळं घडवलेलं आहे. आईनं आमच्या कोंड्याचा मांडा केला असल, पण स्वाभिमानानं कोणा दारात उभं केलं नाही. स्वाभिमानानं कसं जगायचं हे शिकवलं आम्हाला. आमच्या आईनं धडाडीचा संसार करून आम्हाला हे दिवस दाखवलेले आहेत. कोंड्याचा मांडा केला पण स्वाभिमानानं उभा राहिली. कोणा दारात उभं केलं नाही आम्हाला. कष्ट करा रे, काम करा रे म्हणायचं. संसाराचा गाडा सर्वजणच मनापासून ढकलतात, म्हणून या संसारात, आमच्या घरात, आमच्या कुटुंबात बरकत आहे. ह्याला कारणीभूत फक्त आई आहे. आणि आईने सगळं वळण लावलेलं आहे माझ्या. 3 भावंडांना, 3 सुनांना, 3घांच्या नातवांना, सगळ्या पोरांना. आणि पोरांनी पण माझ्या स्वप्न पूर्ण केली आईची. म्हणजे आई म्हणजे तुमच्या संपूर्ण आधारस्तंभ आहे. आमच्या सगळ्या सर्व हेंद्रे परिवाराचा आधारस्तंभ माझी आई आहे. आधारस्तंभ तर आहेच आहे, शिवाय वटवृक्ष की ज्यांनी सावली दिली. हो, वटवृक्ष सर्वांच्या जीवनामध्ये आनंदमय अशी सावली दिली. हो, नक्कीच, खरंच आहे. म्हणजे प्रत्येकाची आई ही सावली देण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तुमच्या आईने ते जीवनामध्ये खूप कष्ट केलं. खूप कष्ट म्हणजे आईच्या सोबत वडिलांनी कष्ट केलं आणि तुम्ही सर्व कुटुंबियांनी कष्ट केलं. आणि या सर्वाचा परिपाक म्हणजे आई वडिलांमध्ये असं आमच्या कधी दोघांच्या, आता आमच्यावरूनच व्हायचे वादविवाद,
पण आई वडिलांना पण समजावून सांगायची, आम्हाला पण सांगायची हे करू नका असं. एखादं काय बाबा चुकीच्या मार्ग वाटला बाबा, आईलाही वाटतंय बाबा इथं समोर चुकीचं आहे, तर ते आम्हाला करू देत नव्हते आई कधीच. एक तर आम्हाला चुकीचं कधी, आम्ही जे काही वैभव उभा केलेला आहे, जे कष्टानं उभा केलंय ते सगळं आईमुळेच केलेलं आहे बघा. आई सांगायची तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, काम करा, परमेश्वर तुम्ही असं 10 जण नाही उद्या कोणाला घाबरत नाही, फक्त तुमच्या हातनं कधी कोणाचं वाईट होऊ देऊ नका. ही गोष्ट माझ्या लक्षात आहे आईची चांगली. आणि आज पंढरपुरामध्ये आपलं जे नाव आहे ते फक्त आईमुळं आहे. आणि माझ्या ओंकारचं सुद्धा नाव मला 1998 साली ओंकार झाला. हे आईनेच नाव सुचवलं मला, ओंकार देवाचं नाव, परमेश्वराचं. माझ्या मुलाचं नाव ओंकार, सायकल दुकानवर ओंकार. आणि ओंकारनं पण आजीचं स्वप्न पूर्ण केलं. म्हणजे आपली मुलं सुसंस्कारित व्हावी, सुसंस्कृत व्हावीत, सुशिक्षित व्हावीत म्हणून प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी ते त्यांचं आयुष्य, पूर्ण आयुष्य झिजतात, काळजी घेतात, कामं करतात. आणि तसाच काहीसा भाव आत्ता वैभवजीने आपल्याला सांगितला. आणि या त्यांच्या उत्कर्षामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये, त्यांच्या परिवाराच्या प्रगतीमध्ये त्यांच्या आईसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे असं त्यांनी आत्ता आपल्याला सांगितलं. वैभवजी, या सर्व तुमच्या आठवणी ऐकून खूप खूप बरं वाटलं. आणि आपण या मालिकेमधील तुमच्या मुलाखतीचा समारोप करताना या आईला नमन करूयात आणि थांबूयात. धन्यवाद.